नमस्कार, गुड मॉर्निंग. मी कांचन आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज ह्या चॅनलवर. तर आज आहे सॅटर्डे आणि आता ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं, अंघोळ झाली आणि आता मी चालली आहे मॉलला कारण मला आयब्रो करायचे आहेत. तर चला आता ॲक्च्युली मी बसने जाणार आहे कारण अनिकेतचं थोडं काम आहे, रिलीज चालू आहे त्याच्यामुळे. तर आता मी तुम्हाला दाखवते इथल्या बस कशा असतात आणि काय कशी प्रोसेस असते ती. तर मला जर शूट करायला जमलं तर. सो चला आता मी चालली आहे बाय वॉक. जवळ आहे तसा बस स्टॉप. 5 मिनटावर आहे बाय वॉक. तर आता मी दाखवते बस स्टॉप कुठे आहे आमचा. तो हे सिग्नल क्रॉस करते. इथे सिग्नल क्रॉसचं खूप चांगलं आहे. हे बघा असं बटन असतं, ते असं प्रेस करायचं, त्याच्यानंतर वेट करायचा. आता त्यानंतर समोर जे पेडेस्ट्रियनचं साईन आलं की मग तुम्ही वॉक म्हणजे जाऊ शकता, सिग्नल क्रॉस करू शकता. आता ते बघा तिथे पेडेस्ट्रियनचं साईन ऑन होईल, त्यानंतर आता जायचं. आणि हे बघा इथे हे असं ॲरो असतो दिलेला, जो बटन असतो तो प्रेस करायचा. मी आता बटन प्रेस केलंय पण अजून आलं नाहीये. ते सिग्नल ऑन झाला की नंतर मग मी जाईन. वेट करते मी आता, त्यामुळे काही टेन्शन नाही. इझिली आपण कुठेही क्रॉस वॉक करू शकतो. आता झालं ते बघा. आता मी आरामात रोड क्रॉस करते आणि तिथे बघा किती आहे बस स्टॉप. जी 110 जी बस आहे ती जाणार तिकडे. बसमध्ये पहिले कोविडमध्ये तर पूर्ण बस सर्व्हिस यांची फ्री होती, पण आता आहे की आपण चढल्यानंतर इथे फर्स्ट डोअर ओपन होतो, त्याच्यानंतर तिथून आपण चढायचं आणि नंतर आतमध्ये चढल्यावर तिथे पहिल्यांदा ड्रायव्हरच्या बाजूला पे करायचं असतं. इथे आतमध्ये कंडक्टर म्हणजे आतमध्ये तिकीट घेण्यासाठी कोण नसतं, तर फक्त ड्रायव्हर असतात. समोर मशीन ठेवलेली असते, त्या मशीनमध्ये आपला $1 आहे तो घालायचा. काय काय ठिकाणी $1 आहे, काय काय ठिकाणी $1.50 आहे सिटीमध्ये. $1 आणि असं नाही आहे की तुम्ही $1 टाकला की पूर्ण सगळीकडे फिरू शकता, आणि जिथे सिटीमध्ये $1.50 टाकला की तुम्हाला कोणत्याही स्टॉपवर उतरायचं असेल तरी सेमच प्राइस आहे. तर आम्ही काय केलेलं, अनिकेत ज्यावेळी इथे पहिल्यांदा, आम्ही कार नव्हती ज्यावेळी ते एकटे राहत होते, तर त्यावेळी त्यांनी हे बघा असं टॅप कार्ड घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एकदम रिचार्ज करून ठेवलेलं होतं. सो ह्याच्यामध्ये $200 एकदम टाकलेले त्यांनी. तर त्याच्यामुळे मग हे कार्डच वापरते मी आता नेहमी, कधी पण मी बसने ट्रॅव्हल करते त्यावेळी. तर आता हे कार्ड आहे, ते चढल्यावर फक्त असं टॅप करायचं, देन ऑटोमॅटिक पैसे डिडक्ट होणार आणि आपण ट्रॅव्हल करू शकतो. किंवा $1 तुमच्याकडे चेंज असली पाहिजे असं आहे. तर आता आपण बसची वेट करूया, कधी बस येते ते बघूया. आता दिसली आहे मला, मी पण तुम्हाला पण दाखवते. ती ऑरेंज कलरची बस येते, ती आहे बस आता इथे. सो हे बघा बस पूर्ण इकडच्या सगळ्या बस AC असतात आणि इथे समोर ते बघा जे काचेचं असं दिसतंय तिथे ड्रायव्हर सीट असते. आणि आपला स्टॉप आल्यानंतर आपण स्टॉप रिक्वेस्टचं बटन असतं ते प्रेस करायचं. हे लाल बटन असतं ते की मग ॲटोमॅटिक मग तिथे बस थांबली जाते आणि मग आपण उतरायचं. आणि ते समोर जे दिसते रिझर्व, तिथे हँडिकॅप किंवा आपल्याकडे स्ट्रोलर वगैरे असेल तर तिथे आपण बसू शकतो. तर त्यांच्यासाठीच असते ती जागा. आणि चला आता माझा स्टॉप येईल आणि आता मी उतरते. हे बघा बॅक डोअर ओपन झालाय. सर इथे कसं असतं, फ्रंट डोअरने चढायचं, बॅक डोअरने उतरायचं आणि मग जे आपण स्टॉप रिक्वेस्ट टाकल्यानंतर ऑटोमॅटिक डोअर ओपन होतो आणि मग आपण उतरू शकतो गाडीमधून. आणि इथे एक अजून एक चांगलं आहे की आपण ज्यावेळी बसमधून उतरतो त्यावेळी बहुतेक लोक थँक्यू बस ड्रायव्हर किंवा थँक्यू असं म्हणून उतरतात. म्हणजे एक आपल्याला त्याने इथपर्यंत आणून सोडलं तर त्याच्यासाठी आभार मानतात. आणि इथे तसं पण प्रत्येक गोष्टीला अप्रिशिएट करण्याची पद्धत आहेच. सो हे खूप चांगलं आहे की आपल्याला एवढं सेफ आणून पोचवत असतात. चला आता आला मॉलपासून जवळच बस स्टॉप पण आहे, तर त्याच्यामुळे मी खूप वेळा बसनेच येणं प्रिफर करते. त्याचं कारण म्हणजे अनिकेतला सोडा, मग पुन्हा मुलांना आणा आणि मुलं काय घ्यायला पण देत नाहीत त्याच्यामुळे. तर आता समोरच मॉल आहे. म्हणून शॉप आहे, तिथे मी एंट्री केली. तर इथून आतमधून मग बघेन कुठे कुठे जायचं आहे ते. पहिलं आयब्रो करायला जायचं आहे, नंतर मग सगळीकडे. सो हे आहे मेन्सचं परफ्यूम सेक्शन. तर मी मेन्सच्या परफ्यूम सेक्शनमध्ये बघत होती, परफ्यूम चेक करत होती. तर बघूया आता मला कोणता आवडतो इथं.
तर हे सगळं मेन्सचं परफ्यूम सेक्शन आहे. मी घेतले परफ्यूम आणि आता बघू दुसरी आयब्रो करायला चालली आहे. आता मी आली आहे आयब्रो करायला. तर चला आयब्रो करून घेते. आता साइन केलं पण अजून अर्धा तास वेटिंग आहे फक्त. सो तोपर्यंत मी दुसऱ्या शॉपमध्ये जाते आणि बघते वेटिंग खूप आहे. पुन्हा आली आहे आणि आता मी वेट करते. ते साइन अप करावं लागतं आल्यानंतर. सो बघू आता अर्धा तास वेटिंग सांगितलं. सो हे जे पार्लर आहे इथे फक्त आयब्रो अँड वॅक्सिंग हे एवढंच होतं, बाकी काही नाही होत. फेशियल, हेअर कटिंग वगैरे काही नाही. आयब्रो आणि वॅक्सिंगचंच आहे हे फक्त. माझे आता आयब्रो करून झालेत. आयब्रो करायला इथे वेस्टफील्ड मॉलमध्ये आहे, तर तिथे एका ठिकाणी $12 आहेत, एका ठिकाणी $17 आहेत. तर इथे कामना म्हणून आहे, ती नेपाळी आहे. सो तिथे आहे $12 आणि प्लस टीप. तर असं मिळून टीप तुमच्यावर आहे 10% टीप द्यावी लागते. सो मी आता म्हणजे $13 झाले मला आयब्रोचे. आणि दुसऱ्या बुरोशेप दुसऱ्या ठिकाणी गेले असते तर $18 झाले, म्हणजे $17 आहे का. आणि इथे एक आर्टिशिया म्हणून आहे जिथे खूप सारे इंडियन राहतात, तर तिथे कमी आहे. तिथे $5 $6 मध्ये पण आयब्रो केले जातात. पण प्रत्येक एरियानुसार आहेत. इंडियन जिथे जास्त असतात तिथे थोडीशी प्राईस कमी असते. पण इथे आता माझे हे $12 मध्ये झाले आयब्रो. तर चला आता मला अजून एका शॉपमध्ये जायचं आहे, नंतर मी घरी जाईल. तर हे बघा, ह्या जे ग्रीन बस आहे ती सिटी बस असते इथे, आणि नॉर्मलसाठी ही जी ऑरेंज बस होती ती होती. तर ही आहे सिटी बस आणि याच्यामध्ये $1.50 टाकावं लागतं. सो आता वाजलेत 6 आणि आम्ही आता घरी आलो. तिथून इंडियन स्टोअरला पण गेले, सामान घ्यायचं होतं. खोबरेल तेल वगैरे संपलेलं ते घेतलं आणि आता घरी आलो आहे. आता चहा ठेवते आधी, खूप भूक लागली आहे मला. तर आणि हे बघा, घरी आल्यावर कामं पडलेली आहेत. अनिकेतने लॉन्ड्री केली. लॉन्ड्रीचे कपडे आता दाखवते तुम्हाला. ते माझ्या पाठीमागे बघू शकता. इथे लॉन्ड्री आता लावून आणलेली अनिकेतने लावलेली. तर आता सगळ्या घड्या घालायच्या आहेत त्याच्यात. आता त्या घड्या करून घेते आणि तिकडे चहा पण ठेवते. कारण आम्ही कसे आठवड्यातनं एकदा लॉन्ड्री करतो, तर विकेंडला हे काम फिक्स असतं, लॉन्ड्रीच्या कपड्यांच्या घड्या घालणं हे. तर चला, आणि मी काय काय आज शॉपिंग केली ही थोड्या वेळाने मी तुम्हाला आधी दाखवते, पण त्याच्या आधी चहा ठेवते. सो ते चहा ठेवली आहे. आणि हे बघा, इंडियन स्टोअरला गेलेलो होतो, तिथून आता ही मेथी आणली आहे. 2 चुड्या काहीतरी $4 वगैरे आहेत आय थिंक. त्यानंतर अजून काय आणलं, हां शेव आणला, पापडी आणली, कारण ही अनिकाला आवडते शेव आणि पापडी पण खाते ती. आणि ही ना ही सुरती ब्रँड आहे, पण हे इथं इंडियावरून नाही, ते कॅनडावरून येतं. कॅनडामध्ये ह्याचं प्रोडक्शन आहे. आणि त्यानंतर अजून आणलं हा क्रॅकजॅक. हा पण म्हणजे हे $3 वगैरे आहे ते शेवाचं पॅकेट. आणि हे मुलांना ऑनियन रिंग आवडतात तर ते घेतले. आणि मेन म्हणजे हे खोबरेल तेल संपलेलं. तर हे बघा, हे आता हे एवढीशी बॉटल आहे $4, म्हणजे इंडियन रुपीज प्रमाणे किती झाले, 320 झाले ह्याचे, ह्या एवढ्याशा बॉटलचे. तर अशा 2 बॉटल आणल्या. आणि लिची आणली, लिचीचं सीझन चालू आहे. हे बघा, हे पॅकेट सगळ्यांना माहितीच असेल, आपण लहानपणी खूप खायचो. हे लिटल हार्ट माझे मामा घेऊन यायचे कायम आम्हाला हे येताना. तर हे लिटल हार्ट आणलं. हे पण काहीतरी $1.50 वगैरे मिळतं पॉकेट. तर चहा पितो. आणि मी आता मॉलमधून काय काय घेतलं, मी काय जास्त नाही घेतलंय, त्याचे काय काय घेतलं ते थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते, कारण खूप भूक लागली. आधी चहा पितो. सो आता मी मॉलमधून मुलांसाठीच घेतलेलं. हे बघा, हे कसं नायकीचा छान असं सूट मिळालेला, तो भुवीसाठी घेतला. त्यानंतर हा पण एक भुवीसाठीच घेतलेलं. आणि हा एक पण भुवीसाठीच घेतलेला होता. हा पण नायकीचाच होता. नॉनस्टॉप म्हणून शॉप आहे, तिथून घेतलेला. तर आता समर येत आहे ना, तर समरमध्ये हे असे कपडे, हे हँगर काय उपयोगाचे नाही. या भुवीसाठी जीन्स आहेत. भुवीकडे जीन्स कशा होत्या पण त्या ना 40 वाल्या होत्या, तर ह्या घेतल्या त्या 50 वाल्या.
साठी जॅकेट मिळालेलं आज H&M मध्ये ते घेतलेलं डेनिमचं. हा अनिकाची जीन्स आहे ही. तिचा आणि अनिकाचं असं दोघांना सेम टॉप घेतलेले आहेत, म्हणजे ते जीन्सवर छान वाटते. ते मी अशीच ओल्ड नेव्हीत घरात घालायला घेतलेली होती टी शर्ट. हा माझ्या अनुसाठी टॉप आहे. हे असेच घरात घालायला टी शर्ट घेतलेले होते ओल्ड नेव्ही मध्ये. तर हे पण मस्त असं कलरफुल आहे समरवाला. त्याचा ब्रेसलेट एक मिळालं मला. तर बघा छान वाटेल, गोल्डन कलरचं आहे तर कशावर पण जाऊ. इयरिंग्स आहे, हे पण ऑफर मध्ये होते तर त्याच्यामुळे घेतलेले. हे एक आहे सिल्वर कलरचं. हे पण कसं सिल्वर गोल्डन कसं सगळ्या कलरवर जातं. सो अनिकाचं आहे. हा एक मला ड्रेस मिळालेला, तर तसा बर्थडे वगैरेला छान वाटेल घातल्यावर, पिंक कलरचा. तर आजची शॉपिंग जी आहे ती एवढी होती जी मी तुमच्याशी शेअर केली. तर हे सांगते मी थोड्या वेळाने. ॲक्च्युली भूवीची जी स्कूल आहे ते आता लास्टचे 2 days लागले आहेत, राहिले आहेत सॉरी. तर मंडेला तिची लास्ट पार्टी आहे आणि 11ला काहीतरी आहे. अनिकेत काय आहे 11लाच पार्टी आहे. पार्टी उद्या आहे, 10ला आहे. मंडेला पार्टी आहे आणि ट्यूजडेला असंच सगळे असे स्टॉल वगैरे लावणार आहेत ते वेगवेगळ्या मुलांच्या. आणि असे गेम्स किंवा इंटरॅक्टिव्ह असे गेम्स असणार आहेत. पण तिथे पेरेंट्सना सुद्धा इन्व्हाइट केलंय 11 तारखेला. बर्थडे आय थिंक पार्टीला पण पेरेंटला इन्व्हाइट केले राईट. ते मी मंडेला विचारेन सकाळी. त्या दिवशी तर टीचर बोलली आहे पण त्यांचा अजून मेसेज नाही आलाय. कंपल्सरी नाहीये की टीचरला गिफ्ट दिलं पाहिजे किंवा टीचर नाही सांगत की गिफ्ट आणलं पाहिजे मुलांनी, पण आपल्यावर आहे स्वतःच्या विश प्रमाणे. आपण आता मुलांना वर्षभर टीचरने एवढं छान टीच केलंय, एवढी चांगली केअर घेतली आहे मुलांची, तर आपण एक अप्रिशिएशन म्हणून आपण त्यांना एक छोटंसं गिफ्ट देऊ शकतो. तर आम्ही असं विचार केला तर त्यांना आपण काहीतरी देऊया. तर एक केअरटेकर असते आणि टीचर असते, तर दोघांनाही आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे. ते आता छान थोड्या वेळाने रॅप करतो आणि मग मी तुमच्याशी शेअर करते की आम्ही टीचरला काय देणार आहोत ते. तर त्याच्यापैकीच ही एक वस्तू आहे जी भूमी मला सांगते ही दाखव म्हणून. ऍक्च्युली आता झालंय 7:30, जेवणाला लेट झालंय कारण मलाच यायला उशीर झाला त्याच्यामुळे. तर आता हे बघा मेथी आणलेली ती चिरली आणि मेथीची भाजी करते आणि भाकऱ्या भाजून घेते पटकन. तर मेथी आता चिरली आणि आता फोडणीला घालते मेथीची भाजी, नंतर भाकऱ्या करते. तर आता मी भाकऱ्या बनवून घेते. मी ज्या भाकऱ्या आहेत त्या मी खूप वेळा शेअर केलंय की मी ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, गहू हे सगळं पीठ मिक्स करते आणि मग मी भाकऱ्या बनवते. तर हा बघा आता असा गोळा करून घेतला पिठाचा आणि मी लाटत नाही. मला असं वाटतं लाटण्यापेक्षा थापलेल्याच भाकऱ्यांना जास्त चव येते. अशी लाटलेले असं वाटतं की ती पोळी खातोय असं, म्हणजे चपाती खातोय असं. हे बघा भाकरी जरा गोळा मोठा झाला त्यामुळे भाकरी मोठी झाली. तर आता मी भाकरी इथे घातली आणि भाकरी कसं असतं की घातल्यावर त्याला पाणी जे आपण लावतो ते खूप वेळाने नाही लावायचं, नाही तर भाकरी अशी कडक म्हणजे एक साइड अशी पांढरी किंवा वारडेली असं बोलतात भाकरी, किंवा कोरडी पडते भाकरी. तर त्याच्यामुळे आपण पाणी हे लगेच लावायचं भाकरी टाकल्यावर आणि तवा आधी छानपैकी गरम करून घ्यायचा आणि बघा पाणी लगेच लावायचं आणि लगेच भाकरी परतायची. हे बघा मी आता लगेच भाकरी परतते. भाकरी आपण फुलवून घेऊ चांगली. चेअर घेतलेली तर ती जरा पण नाही बसायची म्हणून आम्ही ती देऊन टाकली आणि आता तिला वर बसायचं आहे. आणि बघा भूवी, आता भूवीला दिलंय जेवण. तर कालचं चिकन जे होतं ते चिकन फ्राय करायचं थोडंसं ठेवलेलं फ्रायसाठी वेगळं, ते रात्री मला जमलं नाही तर ते आता फ्राय केलं. आणि हे बघा मेथीची भाजी. बाबू आवडली मेथीची भाजी? कशी आहे? तुला पण आवडली? चिकन हे बरंच आहे. अच्छा, तू सगळ्या भाज्या खाते बाबू? I just eat meat. हा, पण तुला सगळ्या भाज्या आवडतात ना? Yes or no? Yes.
मेथी. तर हे बघा असे टीचरसाठी असे छान असे बास्केट घेतलेले होते मी त्या दिवशी. तर आता ह्या बास्केटमध्ये हे बाथ अँड बॉडीचं परफ्यूम आणि बॉडी लोशन हे घेतलेलं आहे. तर हे असं आत ठेवणार. आणि हे एक पेपर वेट आहे. हे त्याच्यावर लिहिलेलं आहे टीचर कॅन चेंज द वर्ल्ड. सो हे एक देणार आहे. तर हे आत ठेवणार. आणि मी ॲक्च्युली ह्याच्या आतमध्ये ना नेस्ट असतं ते घेतलेलं होतं, पण ते ना कुठे ठेवले मी पूर्ण घर आता बघितलं पण मला ते भेटतच नाहीये की मी ते कुठे ठेवलं. कारण मग ते असं खाली घालून त्याच्या आतमध्ये हे भरलं आणि मग बास्केट पॅक केलं तर खूप छान वाटतं. पण आता मग मी असंच करते कारण मी खूप शोधलं पण नाही मिळत आहे. तसंच आता हे अजून एक बास्केट घेतलेलं आहे दुसऱ्या टीचरसाठी. तर त्यांना पण असं सेम केलेलं आहे परफ्यूम आणि बॉडी लोशन. आणि हा बघा असा एक क्यूटचा कप आहे. तर त्याच्यावर लिहिलेलं आहे इट्स अ गुड डे टीच टायनी ह्युमन्स. तर हा बघा असं कप आहे कॉफी कप. तर हा एका याच्यात भरला. आणि आता ह्या पेपरने त्याला छानपैकी रॅप करणार आणि मग तुम्हाला दाखवते त्याचं फायनल लुक कसं आहे. तर फायनली आता बोबीच्या टीचरसाठी बास्केट रेडी झालेलं आहे. त्याचं हे बघा असं आम्ही बास्केट रेडी केलं आहे. छान अशी 2 बास्केट रेडी झालेली आहे. तर आता बघू ही मंडेला किंवा ट्यूजडेला देऊ, लास्टच्या दिवशी किंवा मंडेला पार्टी आहे त्या दिवशी. तर आता ह्याच नोटवर आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या.